आता पुढे आपण उगीच देवयानीच्या मागे लागलो आहे का? काय गरज आहे आपल्याला तिच्याबद्दल जाणून घ्यायची? त्याने थोडं चिडूनच तो लिफाफा कचरा कुंडीमध्ये फेकून दिला आणि मग त्याची नजर पेन ड्राईव्ह कडे गेली. श्वेता, तू कार्तिक पाटील याला फसवला आहे याची किंमत तुला भरूनच द्यावी लागेल. कार्तिक गालात क्रूरपणे हसत बोलला आणि त्याने तो पेन ड्राईव्ह काढून व्यवस्थित ड्रॉवर मध्ये ठेवला. पण आपली गर्लफ्रेंड आपल्याला चीट करते याचा राग यायच्या ऐवजी कार्तिकला आनंद झालेला आणि हे त्याच्या लक्षात पण आलं नाही. कार्तिकचे घर सोडून देवयानीला 5 दिवस झाले होते. उद्यापासून लग्नाची तयारी सुरू होणार होती म्हणून देवयानी तिचं काम लवकर आवरत होती. कारण उद्यापासून तिने 6 दिवस सुट्टी टाकली होती. कारण 2 दिवसांनी रोहिणीचं लग्न होतं आणि तिच्या लग्नानंतर 2 दिवस ती तिच्यासोबत पुरवणी म्हणून जाणार होती. त्या अगोदर ऑफिसचे सगळे काम पूर्ण करायचं होतं. तेवढ्यात तिचा फोन वाजला. दीपालीचा कॉल होता. तिने फोन रिसीव्ह केला. ए देवयानी, जेवणाचा टाइम झाला आहे, तो अजून कशी आली नाही? मी आणि दीपक कधीपासून कॅन्टीन मध्ये तुझी वाट बघतोय. दीपाली, अगं आज माझा उपवास आहे. सोमवारी कसला उपवास? अगोदर तर कधी नव्हता केला. हा ते मी असाच पकडला आहे, ती अडखत बोलली. आता हिला काय सांगू? तो दिवस हिटलर रागू नये म्हणून तिने महादेवाला बोलले होते उपवास पकडेल म्हणून. देवयानी, मग उपवासाचे काही खाणार का? इथं खिचडी मिळते बघ. नाही ग, तुम्ही खाऊन घ्या, मला भूक लागली की मी खाईन. ओके, पण काहीतरी खा, दीपाली बोलली आणि फोन ठेवून दिला. देवयानी पुन्हा कामात व्यस्त झाली. संध्याकाळी उशिरापर्यंत तिने काम संपवलं आणि त्या सगळ्या फाईल एकदा कार्तिक पाटील यांच्या केबिन मध्ये ठेवायच्या होत्या म्हणून ऐनवेळी कोणाला शोधायची गरज लागणार नव्हती. तसंच अंकिता मॅडम पुढच्या काही दिवसात जॉईन होणार होत्या, त्यामुळे तिचं तर त्यांच्या सोबतच जास्त काम पण संपणार होतं. तिने फाईल्स घेतल्या आणि उठली. त्याच वेळी तिला चक्कर आल्यासारखं झालं. बहुधा दिवसभर काही न खाल्ल्यामुळे असे म्हणून तिने दुर्लक्ष केलं आणि थोडं स्थिर झाल्यावर त्याच्या केबिनच्या दारावर टकटक केली. आत या, त्याचा निर्विकार आवाज आला. ती तशीच फाईल सावरत आतमध्ये गेली. तो त्याच्या कामात बिझी होता. ती आली तरी त्याने तिच्याकडे बघायची तसदी घेतली नाही. ती व्यवस्थित फाईल ठेवू लागली. तोच तिचा फोन वाजला. तिने दचकून त्याच्याकडे पाहिलं तर तो रागात तिच्याकडे बघत होता. तिने लगेच फोन काढला आणि कट करणार तोच स्क्रीनवरचा नंबर पाहून ती जागीच थबकली. कारण त्यावर रामच्या हॉस्पिटलचा नंबर होता. तिने घाबरून लगेच फोन रिसीव्ह केला. हॅलो, ती फोनवर बोलू लागली आणि तिला फोन उचललेला पाहून त्याला जास्तच राग आला. एकतर केबिन मध्ये येऊन डिस्टर्ब करते आणि वरून इथेच फोन उचलते. त्याने रागात हातातली फाईल खाली आपटली आणि तिला काही बोलणार तोच. तिच्या चेहऱ्यावरचं टेन्शन बघून तो गोंधळला. राम? देवयानीच्या तोंडून फक्त एवढाच आवाज निघाला आणि ती लगेच तेथून माघारी पळाली. पण थोडं पुढे जाताच तिला सगळं गोल गोल फिरू लागलं आणि काही कळायच्या आतच ती धपकन खाली पडली. कार्तिक पाटील जो गोंधळून तिला बघत होता तो लगेच उठला आणि तिच्याकडे धावला. पण तोपर्यंत ती खाली पडली होती. त्याने तिला दोन्ही हातात उचललं आणि सोफ्यावर ठेवलं. देवयानी, काय झालं? तो तिच्या गालावर हलकी चापट मारत तिला उठवू लागला. पण ती काहीच प्रतिसाद देत नव्हती. मग त्याने पाणी घेतलं आणि तिच्या चेहऱ्यावर शिंपडलं. तसं हलकेच तिच्या डोळ्यांनी हालचाल झाली. देवयानी, तू ठीक आहेस का? तिला डोळे उघडताना पाहून त्याने काळजीने विचारलं. राम, तिने हलकेच नाव घेतलं आणि त्या क्षणी ती पुन्हा उठून बसली. तिच्या चेहऱ्यावर भीती, टेन्शन सगळं काही दिसत होतं. राम, ती पुन्हा एकदा बोलली आणि उठून पळायला लागली. पण तेवढ्यात त्याने तिचा हात पकडला
देवयानी थांब. त्याने पुन्हा जबरदस्तीने तिला सोफ्यावर बसवलं. सर सर मला जाऊ द्या. माझा राम तो नाहीये प्लीज. ती आता रडकुंडीला आलेली आणि तिथून उठण्याचा प्रयत्न करत होती. पण त्याने मात्र तिचा हात घट्ट पकडून तिला तिथेच बसवलं होतं. तिचं बोलणं ऐकून तो चक्रावला. राम तुझा भाऊ कुठे? कार्तिक पाटीलने आश्चर्याने विचारलं. माहित नाही. हॉस्पिटल मधून फोन आलता. दुपारपासून गायब आहे. प्लीज मला जाऊ द्या. आणि ती रडायला लागली होती. तिच्या डोळ्यातले अश्रू पाहून त्याच्या हृदयात कोणती तरी सुई टोचल्या असल्याची जाणीव झाली होती. ओके ठीक आहे, आपण शोधू त्याला. पण आधी आपण तुला डॉक्टरला दाखवू. तुला चक्कर आलेली आहे म्हणून चेक करणं गरजेचं आहे. मी डॉक्टरला बोलवलं आहे. ठीक आहे, कार्तिक पाटील तिला शांत करत म्हणाला. तिच्या डोळ्यातील वाहणारे अश्रू स्वतःच्या हाताने पुसावेत असं तिला वाटत होतं. पण काहीतरी अजूनही त्याला थांबवत होतं. कदाचित त्याचा अहंकार, त्याचा स्टेटस. नाही, मला डॉक्टरची गरज नाही. मी काही खाल्लं नव्हतं म्हणून असं झालं. मी जाते. ती डोळे पुसत पुन्हा उठली. देवयानी थांब म्हणालो ना. ती पुन्हा जाताना पाहून आता त्याचा राग अनावर झाला. पण तिला मात्र भानच नव्हतं. काळजी तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. ती तशीच त्याचा हात झिटकारून बाहेर पळाली. वेडी मुलगी. कार्तिक पाटील रागात फुटफुटला आणि तिच्या मागोमाग गेला, जी डोळे पुसत तिच्याच धुंदीत पळत होती. कंपनीतला बाकीचा स्टाफ तिला तसंच पाहून चकित झाला होता आणि तिच्या मागोमाग कार्तिक पाटीलला बघून तर सगळ्यांचे डोळेच विस्फारले. पण तो असंच काहीतरी काम असेल म्हणून तो निघाला असेल असा त्या लोकांनी समज करून घेतला. देवयानी कंपनीच्या गेट बाहेर आली. तसंच पुन्हा एकदा त्याने तिचा हात पकडला. देवयानी आपण जाऊया, रिलॅक्स. मी गाडी घेऊन येतो. ठीक आहे, तो काळजीने बोलला आणि लगेच पार्किंग मध्ये गेला. ती मात्र तिथेच उभी राहून रिक्षाला हात करू लागली. तिला काही सुचत नव्हतं. रामचा निरागस चेहरा डोळ्यासमोर येत होता. तो हॉस्पिटलमध्ये नाहीये, मग कुठे असेल? त्याला तर नीट काही सांगताही येत नाही. त्याचं जग म्हणजे फक्त हॉस्पिटल आणि मी. तो एकटा स्वतःला कसा सांभाळेल? देवयानी जितका जास्त विचार करत होती तितकं जास्त तिला टेन्शन होत होतं. त्याच वेळी कार्तिकची गाडी तिच्या समोर येऊन उभी राहिली. तिने मागचा पुढचा काहीच विचार केला नाही आणि त्याच्या गाडीत जाऊन बसली. हॉस्पिटलवाल्यांनी काय सांगितलं? कार्तिक पाटील आता शांतपणे विचारत होता. तो दुपारी कुठेतरी गेला. तू रडू नकोस, भेटेल तो. तुला माहिती आहे का तो कुठे जाऊ शकतो? कार्तिकने विचारले. माहित नाही. कुठे असेल तो? ती डोळे पुसत बोलली. तुमचे कोणी नातेवाईक? कार्तिक पाटील म्हणाला. अंकल शिवाय कोणी नाही, देवयानी बोलली. आणि एकदम तिला काहीतरी आठवलं. तिने लगेच हातात मध्ये फोन घेतला आणि एक नंबर डायल केला. हॅलो अंकल, राम आलाय का? देवयानी बाळा, तो नाही आला. काय झालं? आणि राम तर हॉस्पिटलमध्ये असेल ना? तिने लगेच फोन कट करून टाकला. तो अंकलकडे पण नाही असं म्हणून ती अजून रडू लागली. मग तो कुठे जाऊ शकतो? शांतपणे विचार कर, कार्तिक म्हणाला. देवयानीचा फोन पुन्हा वाजला. अंकलचा फोन होता. तिने रिसिव्ह केला. देवयानी, राम पुन्हा कुठे गेला आहे का? हो, ती पुन्हा एकदा तेथून पळाला. काळजी करू नको, मी पोहोचतो हॉस्पिटलला. तू ये तिथे, आपण शोधू. नको अंकल, मी शोधते. आता तुम्हाला यायला रात्र होईल. मी कळवते तुम्हाला तो भेटला की, देवयानी बोलली आणि फोन ठेवला. तो आधी पण पळाला होता का? हो, मग तेव्हा कुठे गेला होता? मी जिथे राहत होते तिथे आला होता. त्याला तो ऍड्रेस माहित आहे? देवयानी म्हणाली. हो, ओके, म्हणजे आताही तो तिथे असू शकतो, कार्तिक पाटील बोलला. आणि देवयानी विचारात पडली. हो हो हो, त्याला तोच ऍड्रेस माहित आहे. तसाही तो दुसरीकडे कुठेच जाणार नाही.
देवयानी थोड्या आशेने बोलली. मला ऍड्रेस सांग, कार्तिक पाटील म्हणाला. देवयानीने तो ऍड्रेस सांगितला. कार्तिक पाटीलने लगेच लोकेशन सेंड केलं आणि त्या दिशेला गाडी चालवू लागला. देवा प्लीज सगळं ठीक असू दे. देवयानी मनात देवाला साकडं घालत होती. कार्तिक पाटील अधूनमधून तिच्याकडे बघत होता आणि तिच्या चेहऱ्यावरचं दुःख त्याच्या काळजाला भिडत होतं. थोड्याच वेळात ते दोघं पाहिजे असलेल्या ठिकाणी पोहोचले. तिथे येताच देवयानी पटकन कारमधून उतरली आणि एका बिल्डिंग कडे धावत गेली. कार्तिक पाटीलने पण एका साईडला कार पार्क केली आणि तो खाली उतरला. समोरचा परिसर पाहून आपोआप त्याला पुन्हा गाडीत बसावंसं वाटलं, कारण आसपासची वस्ती खूप जुनी आणि अस्वच्छ होती. तो अशा ठिकाणी पहिल्यांदाच आला होता आणि देवयानी ज्या बिल्डिंग मध्ये गेली होती तीही मोडकळीस आलेली होती. अशा ठिकाणी ही राहत असेल? तो वैतागत स्वतःशीच पुटपुटला. मग तो तिथेच गाडीला टेकवून वाट बघत उभा राहिला. तर रात्र होत आली होती, त्यामुळे सगळे लोक आपापल्या घरी चालले होते आणि येणारे जाणारे लोक त्याच्याकडे आणि गाडीकडे कुतूहलाने बघत होते. काही जण तर फोनमध्ये त्याच्या गाडीचे फोटोही काढू लागले. त्याला खूप वेगळं वाटत होतं, पण अजून ती आली नाही म्हणून त्याला काळजी वाटत होती. तेवढ्यात देवयानी पळत येताना दिसली. तसा तो सावध झाला. तो आला आणि ती म्हणाली, तो आला होता इथे, पण दुसरे लोक राहायला आले तिथे. त्यांना पाहून हा वेड्याने करायला लागला आणि हा वेडा आहे म्हणून त्यांनी हाकलून लावलं. देवयानी आता जास्तच रडू लागली आणि यावेळी मात्र त्याने लगेच तिला मिठीत घेतलं. तीही त्याच्या मिठीत हमसून रडू लागली. शांत हो, रडू नकोस, आपण शोधू त्याला, तो तिच्या पाठीवर हात फिरवत म्हणाला. तेव्हा ना हलका पाऊस सुरू झाला होता. देवयानी, पाऊस येतोय, आत बस, तो तिला मिठीतून अलग करत म्हणाला. तो पावसात भिजेल का? कुठे असेल? काही खाल्लं असेल का? कोणी काही केलं असेल ना? नसेल ना? तिला अजून काही प्रश्न पडू लागले. देवयानी, चल आता आत बस. त्याने तिला गाडीत बसवलं. सीट बेल्ट लावून त्याने तिच्याकडे पाहिलं. चेहरा लाल झाला होता तिचा. रडून रडून डोळे पण लाल भडक झाले होते. देवयानी, मी इथे माहिती काढतो, प्लीज तू शांत हो. मी पूर्ण पोलीस फोर्स लावेन, पण त्याला शोधेन, ठीक आहे? तो तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला. त्याच्या त्या स्पर्शातली ऊब तिला जाणवली आणि तिच्या मनात थोडी आशा निर्माण झाली. तिने केविलवाण्या नजरेने त्याच्याकडे पाहिलं. त्याने डोळ्यांनीच तिला निर्धास्त राहा असा इशारा केला आणि गाडीचा दरवाजा बंद केला. तो तसाच पावसात बाहेर आला आणि त्या माणसाकडे गेला ज्याने तिच्या कारचे फोटो काढले होते. ते लोक कामगार वाटत होते. त्याला येताना पाहून त्या माणसांचे चेहरे बदलले. फोटो काढल्याबद्दल तो काही बोलणार की काय अशी त्यांना भीती वाटू लागली. त्यामुळे ते आपापसात कुजबुज करू लागले. माफ करा, कार्तिक पाटील त्यातल्या एका माणसाला म्हणाला. तो लगेच पुढे आला. साहेब, आम्ही असं फोटो काढले, तुम्हाला राग आला असेल तर काढून टाकतो आम्ही, तो माणूस फोन पाहत म्हणाला. बाकीचे लोक त्याच्या हातातल्या महागड्या घड्याळाकडे बघत होते. तुम्ही एखाद्या मुलाला इथे पाहिले का? 18-19 वर्षाचा, गोरा, थोडासा वेडसर, कोणी इथे तसा मुलगा आला होता का? त्याने सगळ्यांना विचारले. नाही साहेब, आम्ही आताच कामावरून आलोय, तो माणूस म्हणाला. ठीक आहे, धन्यवाद, कार्तिक पाटील म्हणाला आणि तेथून निघाला. तेवढ्यात त्या माणसाने पुन्हा त्याला हाक मारली. साहेब, इथे चहावाला आहे, त्याला विचारा, त्याला सगळं माहित असतं, तो माणूस पुन्हा म्हणाला. कुठे आहे तो? कार्तिकने केसातून हात फिरवत विचारले. तोपर्यंत तो पावसात बराच भिजला होता. त्या माणसाने हाताने इशारा करून चहा टपरी दाखवली. कार्तिक पाटील लगेच तिकडे गेला
चहा टपरीची अवस्था आणि तिथले लोक पाहून त्याला किळस आली. थोड्याच वेळा कार्तिक गाडीत येऊन बसला. काही कळलं का? देवयानीने आशेने लगेच विचारलं. त्याला सांगितलं. त्याने एका मुलाला त्या बाजूला जाताना पाहिलं होतं. कळलं तर मंदिर आहे त्या बाजूला. कार्तिक सीट बेल्ट लावत म्हणाला, महादेवाचं मंदिर असेल. मी त्याला एकदा तिथे घेऊन गेले होते. चला 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 पटकन. देवयानी आनंदाने बोलले. ओके जाऊया, शांत हो. तिला इतके उत्साहित पाहून तो म्हणाला आणि गाडी सुरू केली. काही अंतर झालं असेल तोवर देवयानी ओरडली, थांबा थांबा, हेच ते मंदिर आहे. तो इथेच असेल. ती गाडीचा दरवाजा उघडत म्हणाली, देवयानी अगं गाडी पार्क तरी करू दे. कार्तिक पाटील म्हणाला, पण तोपर्यंत ती खाली उतरून मंदिराच्या दिशेने धावत होती. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि गाडी बंद केली. इकडे देवयानी पळत मंदिरात पोहोचली. तिचे डोळे पुन्हा पाणवले, कारण राम मंदिराच्या पायरीवर पावसात बसला होता. कदाचित त्याला कोणी आतमध्ये येऊ दिलं नव्हतं. राम, ती तेथूनच जोरात ओरडली आणि त्याच्या दिशेने धावली. देवयानीला पाहून रामच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. तो लगेच उठला आणि तिने त्याला मिठीत घेतलं. कुठे होतास तू? का आला इथे? ती त्याला रागवत म्हणाली. दी मला तुझी खूप आठवण आली. तो अडखळत म्हणाला, अरे मी सांगितलं होतं ना मी भेटायला येईल. तू असं बाहेर पडू नकोस. किती वेळा सांगितलं. देवयानी त्याचा चेहरा पकडून लहान मुलासारखं समजावत होती आणि इकडे कार्तिक गाडीला टेकून त्या दोघांकडे पाहत होता. तो पूर्ण पावसात भिजला होता, पण आता त्याला त्याची पर्वा नव्हती. काही वेळानंतर ते दोघं गाडीकडे आले. देवयानीने रामच्या डोक्यावर तिचा दुपट्टा ठेवला होता. त्यांना येताना पाहून कार्तिक पाटील गाडीत जाऊन बसला. देवयानीने रामला मागे बसवले आणि ती पुढे कार्तिक सोबत बसली. कार्तिकने एकदा रामकडे पाहिलं. तो आता शांत वाटत होता, कारण तो तिचं ऐकत होता. दीदी तू पण ये ना माझ्याजवळ, तो हट्ट करत म्हणाला. राम तू बस तिथे, मी आहे इथे. देवयानी त्याला समजावत म्हणाले. नाही दीदी तू ये ना मागे, तो तोंड पाडून म्हणाला. देवयानीने कार्तिककडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर भाव समजत नव्हते, पण जर आपण मागे बसायला गेलो तर तो रागवेल हे तिला माहित होतं. सर मी मागे बसायला जाऊ का? देवयानीने घाबरत विचारलं. कार्तिकने दीर्घ श्वास घेतला आणि मान हलवून होकार दिला. देवयानी लगेच मागे जाऊन बसली. कार्तिकने समोरच्या आरशात पाहिलं. देवयानी तिच्या ओढणीने रामचे केस पुसत होते आणि तोही शांतपणे बसला होता. कुठे जायचं? हॉस्पिटल? कार्तिकने विचारलं. तेवढ्यात अचानक राम ओरडू लागला. कार्तिकने मागे पाहिलं. राम हायपर झाला होता आणि हात हलवित होता. मी हॉस्पिटलला नाही जाणार. त्याचा आवाज वाढला होता. कार्तिकने देवयानीकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. राम राम शांत हो. ती त्याचे हात पकडण्याचा प्रयत्न करत होती, पण तो जोरात हात झटकत होता, त्यामुळे तिलाच मार बसत होता. ते पाहून कार्तिकला राग आला. थांब, तू तिला दुखावत आहेस. तो पुढे झुकून रागात त्याचे दोन्ही हात पकडत म्हणाला. त्याचा आवाज ऐकून राम घाबरला. राम शांत हो. देवयानीने त्याचे हात सोडवले. राम लगेच तिच्या मिठीत शिरला. सर तो ठीक नाहीये, त्याच्याशिवाय असं बोलू नका प्लीज. देवयानी त्याच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली. हे ऐकून कार्तिकच्या भुवया उंचवल्या. हिलाच त्रास देतोय म्हणून बोललो आणि ही मला सुनावते. तो मनातच रागवला आणि गाडी सुरू केली. मागे देवयानी अजूनही रामला समजावत होती. कार्तिकला पहिल्यांदा स्वतःला ड्रायव्हर असल्यासारखं वाटत होतं. रात्रभर गाडीतच फिरायचं आहे का? कुठे जायचं ते लवकर सांग, त्याने आरशातून पाहत विचारलं. देवयानी विचारात पडली. ती जिथे राहत होती तिथे आधीच 2 मुली होत्या. त्या रामला कधीच ऍडजस्ट करणार नव्हता. आजची रात्र कुठेतरी काढून सकाळी त्याला हॉस्पिटलला सोडायचं असा तिने विचार केला.
तिने खिडकीतून बाहेर पाहिलं. काही छोटी हॉटेल दिसत होती. सर, तुम्ही आम्हाला इथे सोडा, आम्ही इथून जातो. सॉरी, तुम्हाला त्रास झाला, देवयानी शांतपणे म्हणाली. हे ऐकून कार्तिकला अजूनच राग आला. त्याने गाडीचा वेग वाढवला. सर, देवयानीने घाबरत हाक मारली, कारण ते हॉटेल आता मागे पडले होते. शांत बस, तो रागात म्हणाला. देवयानी गप्प बसली. पण आता हा सनकी रागात कुठल्या सुनसान जागेवर सोडू नये यासाठी मनातच ती प्रार्थना करू लागली. जसजशी गाडी पुढे जाऊ लागली, आसपासचा परिसर ओजाड दिसू लागला आणि देवयानीच्या मनात धडकी भरली. खरंच हा अशा ओजाड जागी सोडून जाणार तर नाही ना? ती घाबरली, पण त्याला काही बोलण्याची हिंमत मात्र तिच्यात नव्हती. अशातच त्याने गाडीला ब्रेक मारला. तिने लगेच खिडकीतून बाहेर पाहिलं तर एक छोटा बंगला दिसत होता. हे कुठे आलो आपण? हे माझं फार्म हाऊस आहे, असं म्हणून तो खाली उतरला. तोपर्यंत त्या फार्म हाऊसचा नोकर पुढे आला. राम राम साहेब, लय दिवसातून आला. गणू काका, काहीतरी जेवण बनवा आणि त्या मॅडमला बेडरूम दाखवा, तो बोलला आणि सरळ आतमध्ये निघून गेला. देवयानी रामला घेऊन बाहेर आली आणि बंगल्याकडे बघू लागली. बंगला छोटाच होता, पण खूप सुंदर होता. चला मॅडम, गणू बोलला. तसं देवयानी रामला घेऊन त्याच्या मागोमाग गेली. गणूने त्यांना एक बेडरूम दाखवली. आणखीन दुसरी दाखवू का मॅडम? नाही, नको, देवयानी बोलली आणि आतमध्ये गेली. राम, तू फ्रेश हो हा? दीदी, मी फ्रेश होतो, पण माझे कपडे नाहीत. राम तोंड पाडून बोलला. ओके, थांबा. देवयानी पुन्हा बाहेर आली. काका, काही कपडे मिळतील का? माझ्या भावाच्या मापाचे. तो भिजला आहे, त्याच्या मापाचे तर नाहीत मॅडम, पण साहेबांना विचारतो, त्यांचे कपडे असतील, गणू बोलला. आणि थोड्याच वेळात तो एक शर्ट आणि पॅन्ट घेऊन आला. रामने कपडे घालून बघितले आणि तो बाहेर आला. तो जोकर सारखा दिसत होता, कार्तिक पाटीलची पॅन्ट आणि शर्ट मध्ये. देवयानी गालातल्या गालात त्याला बघून हसली. दीदी खूप मोठे आहेत, राम शर्ट सावरत बोलला. देवयानी त्याच्याजवळ गेली. आता ठीक आहे, ती त्याच्या बाह्या फोल्ड करत बोलली. तिने त्याची पॅन्टही खालून फोल्ड केली. आता ठीक आहे, राम गोड हसत बोलला. तेवढ्या दरवाजावर टकटक झाली. तुम्ही जेवायला येताय का? हो हो काका, आम्ही आलोच हा, देवयानी बोलली आणि रामला घेऊन हॉलमध्ये आली. कार्तिक पाटील आधीच डायनिंग टेबलवर येऊन बसला होता. फोनमध्ये काहीतरी करत होता. हे दोघं येताच त्याने मान वर करून पाहिलं. देवयानी अजूनही थोड्या भिजलेल्या कपड्यात होती. ते पाहून त्याच्या भुवया उंचावल्या, पण तो काही बोलला नाही. देवयानी त्याच्या समोर जाऊन बसली आणि रामला शेजारी तिने बसवलं. गणूने सगळ्यांना जेवण वाढलं. कार्तिक पाटीलने काही न बोलता जेवायला सुरुवात केली. देवयानी मात्र रामला हाताने खायला भरवत होते. तो खाताना बरंच खाली सांडत होता. कार्तिकने तिकडे दुर्लक्ष केलं. त्याला ते सगळं आवडत नव्हतं, तरीही तो इथे का बसला आहे हेच त्याला कळत नव्हतं. त्याच्या मनावर चिडचिड होत होती. जेवण झाल्यावर देवयानीने रामने सांडलेलं सगळं गोळा केलं. ते पाहून पुन्हा कार्तिकच्या कपाळावर आठ्या पडल्या. थांब, नोकर आहे ते सगळे करायला, तो वैतागून म्हणाला. ते पण माणसे आहेत सर, आणि माझ्या भावाने सांडलेलं साफ करायला मला काही त्रास नाही आणि कमीपणा पण वाटत नाही. देवयानी शांतपणे बोलली आणि ताट घेऊन किचन मध्ये गेली. कार्तिकने दीर्घ श्वास सोडला आणि उठला. तुम्ही कोण आहात? रामच्या प्रश्नाने तो थांबला. वाट? त्याने गोंधळून विचारलं. तुम्ही दीदीचे कोण आहात? रामने पुन्हा विचारलं. तो तिचा कोण आहे? तो गोंधळला. राम, ते माझे बॉस आहेत, देवयानीने मागून उत्तर दिले.
कार्तिक पाटीलने तिच्याकडे कटाक्ष टाकला आणि तेथून निघून गेला. देवयानीने मग रामला झोपवलं. तो झोपला हे पाहून ती बाहेर आली. खर तर तिला कार्तिकला थँक्यू म्हणायचं होतं. आज त्याच्यामुळे राम लवकर सापडला. शिवाय त्याने त्यांना राहायला जागाही दिली होती. पण तो तिला कुठेच दिसत नव्हता. ती किचन मध्ये गेली तर गणू काका किचन आवरत होते. काका सर कुठे आहेत? देवयानीने विचारलं. ते वरच्या खोलीत असतील मॅडम. गणू हसत बोलला. अच्छा मी जाते. मॅडम दरवाजा वाजूनच आतमध्ये जावा. सरांना असं अचानक जाणं आवडत नाही. ठीक आहे काका. ती पायऱ्या चढून वरती गेली. रूमचा दरवाजा उघडाच होता. तिने आत डोकून पाहिलं तर कार्तिक पाटील एका फोटो फ्रेमकडे पाहत उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर भाव वेगळेच होते. तो थोडा भावुक दिसत होता. मी आत येऊ का सर? देवयानीने दरवाजातून विचारलं. त्याने लगेच फ्रेम बॉक्स मध्ये ठेवली आणि बॉक्स बंद केला. काय हवे? त्याचा चेहरा पुन्हा निर्विकार झाला. मला तुम्हाला धन्यवाद म्हणायचं होतं. आज तुम्ही माझ्यासाठी आणि रामसाठी जे केलं त्यासाठी. ती तेथूनच म्हणाली इट्स ओके, गुड नाईट. ती पण म्हणाली गुड नाईट सर. ती वळली तोच देवयानी. त्याने पुन्हा हाक मारली. तिने मागे पाहिलं. कपडे बदल, गणू काका देतील तुला कपडे, कार्तिक म्हणाला. तिने स्वतःच्या कपड्याकडे पाहिलं. अजूनही थोडे थोडे ओले होते. हो सर ती म्हणाली आणि खाली निघून गेली. इकडे कार्तिक पाटीलने पुन्हा एकदा त्या बॉक्स मधून तो फोटो काढला आणि बघू लागला. दुसऱ्या दिवशी सकाळी देवयानी किचन मध्ये गेली तर गणू काका काहीतरी करत होते आणि सोबत गाणे पण म्हणत होते. त्यांना इतकं प्रसन्न पाहून देवयानीचा चेहरा खुलला. काका काय करत आहात? तिने हसत विचारले. साहेब बऱ्याच दिवसांनी आले. त्यांना शिरा खूप आवडतो. तोच बनवते. गणू काका मी बनवते शिरा, देवयानी म्हणाली. आजवर कार्तिकने फक्त वेगवेगळे पदार्थ खाल्लेले, परंतु गोड पदार्थ खाताना तिने कधी पाहिलं नव्हतं. तिने गणू काकाच्या हातातून पळी घेतली. अगं मी करतो ना, काका म्हणाले. काका आज राहू द्या, मी करते, ती हसत म्हणाली आणि शिरा बनवू लागली. काका सरांची सगळी फॅमिली सुट्टीसाठी येत असेल ना इथे? देवयानीने तुपात रवा टाकत विचारले. नाही हो, साहेब लहान होते तेव्हा बाईसाहेब त्यांना घेऊन यायच्या, पण नंतर कोणीच आलं नाही. हेच साहेब अधूनमधून येतात. का आता का नाही येत? देवयानीने थोडं चकित होऊन विचारलं. ते बाईसाहेब ज्या दिवसापासून गणू पुढे काही बोलणार तोच गणू काका म्हणून कार्तिकने आवाज दिला. तसं गणू हातातलं काम सोडून बाहेर पडला. शी वाक्य अर्धवटच राहिले. देवयानी मनातच म्हणाली आणि शिरा बनवू लागली. ती मग बाहेर आली. रामला तयार केलं. आताही तो हॉस्पिटलमध्ये जायला तयार नव्हता, पण तिने कसं बस त्याला समजावलं आणि त्याला घेऊन डायनिंग टेबलवर आली. कार्तिक पाटील आधीच तिथे बसला होता. तिघांनी शिरा खाल्ला. देवयानी खाताना सारखी सारखी कार्तिककडे पाहत होती. तिला वाटत होतं त्याने एकदा तरी शिरा कसा झाला ते सांगावं, पण तो मात्र निर्विकारपणे खातच होता. देवयानी मनात म्हणाली, यांना भावना नाहीत का? पण ती शांत बसून त्याच्याकडे बघत होती म्हणून कार्तिक म्हणाला, तुला खायचं नाही का? तू सुरुवात का करत नाही? त्याने विचारताच ती गडबडली आणि मग शांतपणे खायला लागली. थोड्याच वेळात ते तिघे गणू काकाचा निरोप घेऊन बाहेर आले. सर आम्हाला एखाद्या बस स्टँडवर सोडा, मी तेथून याला घेऊन हॉस्पिटलमध्ये जाईन. मी सोडतो, तो गाडी सुरू करत म्हणाला. राम शांतपणे मागे बसला होता. नको सर, तुमचा आधीच खूप वेळ वाया गेला आहे, आम्ही जातो. माझ्या वेळेची काळजी तू करू नकोस, तो गाडी चालवत म्हणाला. देवयानी गप्प बसली. हॉस्पिटल जवळ आलं तसं राम पुन्हा अस्वस्थ होऊ लागला. त्याच्या चेहऱ्यावरून
स्पष्ट राग दिसत होता. पण देवयानीकडे पर्याय नव्हता. ती त्याचा हात पकडून खाली उतरली. थँक्यू सर, ती वाकून खिडकीतून म्हणाली. मी तुझी वाट बघत आहे, लवकर ये. नाही सर, तुम्ही जा. आपल्याला एकाच ठिकाणी जायचं आहे. मी वाट पाहीन. सर, तुम्हाला ऑफिसला जायचं आहे. मग काय झालं? तुला पण ऑफिसला जायचं आहे ना? सर, मी पुढचे 6 दिवस सुट्टीवर आहे. रोहिणीच्या घरी चालली आहे, देवयानी म्हणाली. त्याच्या चेहऱ्यावर वैताग दिसला. ठीक आहे, तो गाडी सुरू करत म्हणाला. ओके सर. ती बाजूला झाली. पण त्याने गाडी थांबवून पुन्हा तिच्याकडे पाहिलं. देवयानी, तुला डाएटची गरज नाही, भरपूर खा, तो म्हणाला आणि लगेच निघून गेला. पण मी कुठे डाएट करते? ती त्याच्या गाडीकडे पाहत विचार करत राहिली. देवयानीने रामला हॉस्पिटलमध्ये सोडले आणि मग ती रोहिणीच्या घरी आली. आज रोहिणीची मेहंदी होती, त्यामुळे ती सारखी फोन करत होती. देवयानी तिच्या घरी पोहोचली. बाहेरच गर्दी दिसत होती. आतमध्ये म्युझिक वाजत होतं. रोहिणी सोफ्यावर बसली होती. मेहंदीवाली तिच्या हातावर मेहंदी काढत होती. बाकी नातेवाईक गप्पा मारत होते. देवयानीने जाऊन रोहिणीच्या जवळ बसली आणि तिला मागून मिठी मारली. अगं देवू, तू आली, बघ माझी मेहंदी. रोहिणी आनंदाने म्हणाली. खूप सुंदर आहे, अगदी तुझ्यासारखी. देवयानी तिचा गाल ओढत म्हणाली. शिवला आवडेल का ग? हो, देवयानी म्हणाली. रोहिणी खुश झाली. तेवढ्यात तिला काही आठवलं. देवयानी, कुठे होतीस तू? कालपासून फोन करते, रोहिणीने विचारलं. देवयानी थोडी थबकली, पण लगेच नॉर्मल झाली. काही प्रॉब्लेम नव्हता, ती हसत म्हणाली. तेवढ्यात रोहिणीची वहिनी ज्यूस घेऊन आली. अगं देवयानी, कधी आलीस? सकाळपासून रोहिणी तुझी वाट बघत होती. वहिनी, थोडं काम होतं. आता 6 दिवस सुट्टी घेतली आहे. देवयानी, चल मला थोडी मदत कर. वहिनी, कामवाली आई नाही म्हणून माझ्या मैत्रिणीला कामाला लावणार आहेस का? रोहिणी रागाने म्हणाली. अगं तसं नाही. तर मित्रांनो, कशी वाटली ही कथा कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, यापुढील कथा पाहण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.